एमव्हीव्ही धाकटी जुई आणि विपक्ष विजय गोमाले पुरस्कृत बडवल बी नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणं उधळलं जातंय आणि धाकटी जुई संघ मात्र इथून नाणेफेकीचा कौल विजय होत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलेत. जो काय आपला डिसिजन असेल तो लवकर आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. धाकटी जुई टीमनं मात्र टॉस जिंकलाय आणि जो काय तुमचा निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. 30 चेंडू आणि विजयासाठी शेई टीमला गरज आहे ती 58 धावसंख्येची. पहिला गोलंदाज. हो, पहिला चेंडू फार चांगला फटका, अगदी मिड ऑफ क्लिअर करत बॉल मात्र लॉंग ऑनच्या पलीकडे सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात देणारा हा पहिला चौकार. सन्माननीय अतिथी मान्यवर सलीमजी सय्यद साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तत्पूर्वी वळूया मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र एक जबरदस्त चेंडू आपण विशाल घरे त्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलाय. अगदी क्लीन बोर्ड करून ठेवलाय ते पहिला फलंदाज परागला आणि पहिली विकेट डाऊन होईल ती शेई टीमची. धाकटी जुई संघ आपण टॉस जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतलाय तो आमच्यापर्यंत पोहोचवा. सन्माननीय कल्पेश शेठ गायकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला विकेट डाऊन खेळाडू आपण पाहिला तर पराग या ठिकाणी बाद झालाय. हा चेंडू टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल विशाल घरच्या माध्यमातून फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू मात्र आलाय जिथे 58 धावसंख्येची गरज आहे. चेसिंग करत असताना ती प्रिशा 11 रॉयल स्ट्रायकर शेई टीमला तिथे धावसंख्या फक्त 3 बॉल नंतर 4 पाहायला मिळाली आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज विकेट किपर मध्ये विकेट किपरनं चांगलं काम बजावलंय. दुसरा विकेट डाऊन होईल आणि दुसरा मोठा धक्का मिळेल तो शेई टीमला. मोठे धक्के. पहिला फलंदाज बाद होणारा आपण पराग हा खेळाडू पाहिला. त्यानंतर जयेश बाद झालाय आणि आता नितीन आणि रोहित ही जोडी शेई टीम कडून मैदानात आहे. 4 धावसंख्येवरती 2 विकेट. थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला शेई टीमची पाहायला मिळाली आहे. आणि विवेकजी शेलके साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं. स्पर्धेचे मुख्य आयोजक
रवींद्र शेठ शेळके आणि सुरज शेठ शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. विवेश शेठ शेळके साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. पलसपे टीम साठी जे पारितोषिक होतं संदीपजी गोजे साहेबांकडून 2,500 रुपयाचं, ते 2,500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत. पलसपे संघ ते पैसे इथून घेऊन जा. शेवटचा चेंडू मात्र निर्धावाला, जिथे पहिल्या बॉलवरती चौकार खाऊन त्यानंतर अफलातून कमबॅक विशाल घरत या गोलंदाजानं मात्र आपल्या टीमसाठी करून दिलाय. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन त्यानंतर जे 5ही चेंडू डॉट टाकलेत आणि त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवल्यात. पहिल्या ओव्हरनंतर फक्त 4 धावा फलक्यावरती लागल्यात आणि इथून 24 बॉल बाकी आहेत आणि शेळी टीमला विजयासाठी 54 धावसंख्येची गरज. सन्माननीय शैलेशजी शेंडे साहेबांना विनंती आहे आपण देखील अतिथी मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय बालारामजी शेंडे साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचं. दुसरा गोलंदाज हर्षद ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक एंड वरती रोहित तरमले हा खेळाडू या अगदी सलामीला आला. अजूनपर्यंत एकही चेंडू त्याच्या वाट्याला आला नाहीये. पहिला चेंडू खेळण्यासाठी तो स्ट्राइक एंड वरती आहे. इथून मात्र थोडी कष्टांची पराकाष्ठा करावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या शेळी टीमला. राईट आर्म राऊंड द विकेट न पहिला चेंडू रोहित ठाकूर. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी फुल्लर लेनचा हा चेंडू पहा. हिट देखील झालाय. हिट होत नाहीये. हिटचा प्रयत्न होता. एक धाव 22च्या स्वरूपात कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या चेंज. धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. संत आणि सावध सुरुवात. अगदी कोणत्याही प्रकारचं आक्रमण होत नाहीये. आक्रमण होत नाहीये त्यापेक्षा गोलंदाजी एवढी चांगली आहे की आक्रमण करू देत नाहीयेत. पॉवर प्ले 2चं षटक. इथून देखील सुवर्ण संधी आहे कारण 3 फिल्डर हे तिसार सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच म्हटली तर मग पहिले 2 षटके हे पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 चे आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल ठाकूरचा नेक्स्ट बॉल. हो फुल टॉस. हा चेंडू मात्र पाठवला आउट ऑफ दी पार्क. स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय षटकार. आणि सन्माननीय अतिथी भारतीय जनता पार्टी डेरवलीचे विद्यमान अध्यक्ष रुपेश शेठ शेळके साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मागील बॉलवरती आपण नितीन तरमलेच्या बॅटमधून मात्र एक विस्फोटक फटका पाहिला. 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. 2 विकेट गेल्यात. 11 धावा धावफलक्यावरती. थोडीशी नाजूक स्थिती आहे परंतु इथून आता कमबॅक करणं गरजेचं आहे. ओ या वेळेला कुठल्या स्पॉट वरती बॉल टाकला. टपा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं विकेट किपरनं स्वतःचं काम अगदी चोख बजावला. स्टंपिंगच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. तीन चेंडू आतापर्यंत आणि 6 धावा खर्च केल्यात. हा चेंडू ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला फिल्डर
जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील थोडीशी फिल्डिंग मध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती मिळतील त्या 2 रन. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 13 या आकड्यावरती. 13/3. 1.4 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. इथून ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय की 20 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू उडवला. लॉंग अँड स्ट्रॉंग लांब लचक षटकार फलंदाज हरेशच्या बॅटमधून. शेही टीमच्या माध्यमातून देखील प्रयत्न चालू आहेत. शहापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आपण या मैदानावरती दाखल झालाय. हा चेंडू ऑन साइडला आणि तिथे फटका देखील फसलाय. अगदी फटका चांगला होता परंतु थोडीशी उंची आपण कमी पाहिली आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. चौथा धक्का मिळतोय तो शेही टीमला. दोन षटकानंतर टोटली धावसंख्या 19 धाव फलक्यावरती. 4 विकेट गेल्यात. त्यानंतर आता समीकरण आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती विशाल गरत. अगदी टीमचा हुकमी एक्का गोलंदाजीच्या बाबतीत या गोलंदाजाचा विचार जर आपण केला गेला तर दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकण्याची क्षमता. ओ या वेळेला मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज या चेंडूवरती रोहित झालाय बाद. काय घडीच आहे. विशाल गरजची मात्र कमरतोड गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्यात आणि विशाल गरजच्या आज गोलंदाजीमुळे मित्र म्हणेन की खारकोपर हा संघ या मॅच मध्ये थोडासा पुढे जाताना आपण पाहतोय. हा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न झाला आणि इथून मात्र पंचाने इशारा दिलाय की हा वाईट बॉल आहे. सन्माननीय रुनेशजी शेळके साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. हा पुढच्या मॅचचा टॉस झाला. धाकटी जोई संघ टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगा इथून. यावेळेस मात्र
अगदी फलंदाज अशा बोत नजरेनं त्याला देखील वाटलं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेईल, पण तो टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला. अर्थातच हा अब्रेक पद्धतीचा चेंडू आपण गोलंदाज विशाल गरजचा पाहिलाय. निर्धाव चेंडू. हो, या वेळेला मात्र लेग ब्रेक पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने. मी सुरुवातीला सांगितलंय की दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला हा फिरकीपट्टू गोलंदाज आहे या टीमचा. आणखीन एक डॉट बॉल. जसे डॉट बॉल येत जाशील तसा प्रेशर दबाव पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीम शेईवरती मात्र वाढत जाईल. पुन्हा शाफलातून चेंडू अगदी टप्पा खाळल्यानंतर चेंडू हातभर टर्न होतोय. ही ओळख आहे, ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणखीन एक निर्धाव चेंडू नंतर धाव फलकावरती धावा आपण 20 पाहतोय आणि ह्या षटकातील हा शेवटचा बॉल. हा चेंडू देखील शेवटपर्यंत अशाभूत नजरेनं फलंदाज पाहत राहिला, परंतु टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर गेला. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. फक्त या षटकामध्ये एक वाईटची धाव खर्च या गोलंदाजाने केली आहे आणि नाहीतर मग 6 चेंडू या गोलंदाजानं डॉट फेकलेत. 3 ओव्हरची समाप्ती. टोटली धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 20. इथून 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 38 धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील. चौथ्या षटकासाठी प्रतीक आलाय गोलंदाजीच्या मार्क वरती. संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक. स्ट्राईक एंड वरती तुषार सोळावणे. पहिला चेंडू बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही एंडला झालाय. इथे पाहावं लागेल. सन्माननीय पंढरनाथ भोपी साहेबांना विनंती आहे, आपण अतिथी मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आमचे विजय बाळाजी सर ऑन स्क्रीन वरती चेक करतील. नॉट आउट आहे. चेक केलं. खेळाडू आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतला. नागटी जुई संघ आपण काय निर्णय घेतला आमच्यापर्यंत पोहोचवा. नागटी जुईनं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जसा सामना संपेल आपण गोलंदाजीसाठी लगेच मैदानात जा. इथून मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली आहे पहिल्या बॉलवरती. हा चेंडू देखील टर्न होऊन मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. अगदी विशाल गरजची जी गोलंदाजी आपण 2 ओव्हरमध्ये पाहिली आहे तशाच पद्धतीची गोलंदाजी प्रतीक पाटील देखील करतोय. आणखीन एक स्पिनर गोलंदाज आपण खारकोपर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. यावेळेस देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अक्षरशः गोलंदाजीच्या बेसवरती संघाने पूर्णपणे कमबॅक या मॅच मध्ये केलं जात आहे. उर्वरित या षटकातील 9 चेंडू बाकी आहेत आणि 37 धावसंख्येची मात्र गरज. इथून सिंगल डबल्स न फरक. माफ करा, 8 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड थोडासा अपडेट करायचा राहिला होता, आम्ही स्कोर कार्ड वरती पाहिला. 8 चेंडू आणि हा चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. फटका फसला पॉइंटच्या फिल्डरकडे. एक सोपा झेल. फलंदाज मात्र बाद.
हा चेंडू देखील सुरेखरित्या डिलिव्हर केला जातो. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे कमबॅक झालं या मॅच मध्ये ते खारकोपर 11 खारकोपर टीमचं. 6 चेंडू इथून बाकी असतील आणि विजयासाठी शेई टीमला मात्र 37 धावसंख्येची गरज. हा चेंडू यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता जिथे 6 चेंडू आणि 37 ची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवरती मिळेल ते एक सिंगल. शेवटचा गोलंदाज आयुष गोंदली हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 5 बॉल बाकी आहेत, 36 ची गरज. अर्थातच हा सामना जवळजवळ शेई टीमच्या हातातून मात्र निष्ठच चाललाय. सुरेख चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 बॉल बाकी आहेत आणि 36 धावसंख्येची गरज. वन मोर डॉट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आणखीन एक डॉट चेंडू. लगभग सगळेच गोलंदाज टर्न गोलंदाज आहेत या खारकोपर टीमचे. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 36 धावसंख्येची गरज. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळालाय. वन साइड मॅच, एकतर्फी सामना. खारकोपर 11 खारकोपर टीमने मात्र हा जिंकलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. सामना फिनिश. सामना जिंकलाय तो खारकोपर 11 खारकोपर टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम खारकोपर. हार्डलक असेल शेई टीम, चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेसाठी आपण दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झालात. तुमचं मनपूर्वक आभार. आणि जाताना सावकाश जा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 2 षटकामध्ये अवघ्या 5 धावा दिल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. तो विशाल घरत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विशाल यावा पण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी.